श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 38 सोप्या भाषेत सांगणार आहे. या अध्यायाचे पारायण मुळे घरात अन्न धान्याची कधीही कमतरता पडणार नाही. तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी. श्री गुरुचरित्र अध्याय 38 भास्कर ब्राह्मणाची समाराधना. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका भक्तगण श्री गुरु नृसिंह सरस्वतींना द्रव्य अर्पण करीत असत, पण त्याचा स्वीकार न करता श्री गुरु त्या भक्तांना अन्नदान कराव्यास सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना चालत. एकदा काश्यप गोत्र असलेला भास्कर नावाचा निर्धन ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला होता. आपण श्री गुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता. त्याने 3 माणसांना पुरेल इतका शिधा आणला होता. पण नित्य चालणाऱ्या समाराधनांमुळे त्याला श्री गुरूंना जेवू घालण्याची संधीच मिळाली नाही. 3 महिने तो इतरांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होता. ही गोष्ट काही लोकांना समजली. ते कुत्सितपणे हसून म्हणाले, हा ब्राह्मण श्री गुरूंना भोजन देण्याचे निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहतो आहे. याला लाज कशी वाटत नाही. सामग्री ही थोडकीच आणली आहे. त्यात श्री गुरु, त्यांचे शिष्य व त्यांचे भक्त कसे काय जेवणार. त्यानंतर सर्वच लोक त्याची उघडोघड चेष्टा करू लागले. तो निर्धन बिचारा कोणाला काय बोलणार. तो लोकांचे वाग्बाण मुकाट्याने सहन करीत असे. एके दिवशी श्री गुरु भास्कराला म्हणाले, स्वयंपाक तयार कर. आज मी तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे. ते ऐकून आनंदित झालेल्या भास्कराने बाजारातून तूप, भाज्या आदी वस्तू आणून सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट ब्राह्मणांना कळताच आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जाण्यास निघाले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आज येथेच जेवायचे आहे. तुम्ही सर्वांनी स्नान करून या. त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली. काही वेळाने श्री गुरूंनी भास्कराला त्या ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले. भास्कराने नदीवर जाऊन विप्रांना श्री गुरूंचा निरोप सांगितला. ते म्हणाले, मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल. तेथे लवकर येऊन आम्ही काय करणार. तोपर्यंत तू स्वयंपाक करून श्री गुरूंना जेवू घाल. भास्कराने मठात येऊन श्री गुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला. श्री गुरु त्याला म्हणाले, मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे. तू आम्हा सर्वांना वाढायचे आहे. ते ऐकून भास्कर विचारात पडला. 2-3 माणसांना पुरेल एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्रह्मसमाज कसा जेवणार, याचीच त्याला चिंता वाटत होती. पण श्री गुरु आपले सत्व राखतील अशी त्याची दृढ श्रद्धा होती. मग श्री गुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले. त्यांना 4000 पत्रावळी बनविण्यास सांगितल्या. श्री गुरूंच्या आज्ञेने भास्कराने सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही. तुझे अन्न एवढेसे. आमच्या पात्रात एक शीत वाढणार आहेस काय. भास्कर काहीच बोलला नाही. श्री गुरूंवर भार टाकून गप्प राहिला. भास्कराने श्री गुरूंची भक्तिभावाने पूजा केली. मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली. श्री गुरूंनी त्याला स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यांवर आच्छादन घालण्यास सांगितले. त्याप्रमाणे भास्कराने करताना श्री गुरूंनी त्या भांड्यांवर स्वहस्ते अभिमंत्रित जलाने प्रोक्षण केले. मग ते भास्कराला म्हणाले, पत्रावळी मांडलेल्या आहे. आता वाढायला घे. हे वस्त्र काढून टाकू नकोस. ते किंचित बाजूला सरकावून ह्या पात्रांतील अन्न दुसऱ्या पात्रांमध्ये काढून घे, मगच वाढ. त्याप्रमाणे भास्कराने एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला.
श्री गुरूंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले। तेही भराभर वाढू लागले। ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ पात्रांमध्ये पुन्हा भरलेले दिसत होते। ते पाहून वाढणाऱ्यांना व पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटले। श्री गुरूंच्या अगाध लीलेचे सर्वांना मोठे कौतुक वाटत होते। श्री गुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला। श्री गुरूंनी त्या प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली होती। मग ब्राह्मणांची कुटुंबे जेवली। गावातील सर्व जातीच्या लोकांनी तेथे जाऊन भोजन केले। पांथस्थ जेवले, गुरेवासरे जेवली। पोटभर अन्न खाऊन पशु पक्षी तृप्त झाले। त्या दिवशी गाणगापुरात कोणीही उपाशी राहिला नाही। तरीही ती पात्रे तशीच भरलेली होती। श्री गुरूंनी वस्त्र काढून घेतले। पात्रातील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले। भास्कराचा आनंद काय वर्णावा। त्याने श्री गुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला, त्यांची स्तुती केली। श्री गुरूंनी त्याला तुझे दारिद्र्य दूर होईल, तुझे पुत्रपौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला। या घटनेमुळे श्री गुरूंची सर्वत्र मोठी कीर्ती झाली। इतिश्री श्री गुरु चरित्र अध्याय 38 संपूर्ण। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। शुभम भवन्तु।